स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी. सगळ्यात पहिला जाऊन येतो मी आणि आईला घेऊन जायचं आहे. तिकडे जाऊन येतो, जरा तयारी करतो आणि निघतो. कपडे यायचे आहेत, बाकी काय नाही. तयारी करतो आणि निघतो. तिकडे जाऊन येतो, मेन काम आहे आईचं ते करतो आणि येतो. मग नंतर भेटतो तुम्हाला. चला गाईस, निघाले. झाली आपली तयारी बियारी. का आई पण निघाली, मी पण निघालो. आता जाऊ. याला चैन नाही पडत मला बघितल्याशिवाय. आता उद्या बघा कसा मारा. हे बघा, हे हलकटा. चला आता मला उड्या बघा कसा मारला. चला गाईस, आलो. तो तिथं खात बसलाय कुत्रा आपला कालू. आता आपण निघूया. आला नाव घेतला अजून. ये कालू. चला, नाही अंगावर येतो तू. बरं आहे. आता उड्या एवढ्या मारतो ना, एकदम दाखवून कसा तो करतो. जाऊन देत नाही एखाद्याला. तो आला. हे हलकट टाकत नंतर. चला भेटते तुम्हाला नंतर. गाईज आलेलो आईसोबत काम करायला. तर काय काम झालं नाही आपला, तर घरी जावं लागेल आईवाली. चला हा बस, जाऊया आता परत घरी. काम काय झालं नाही, उद्या यावं लागेल. चला बस. हां चला, भेटतो तर घरी गेल्यावरच. तर काहीच घरी जायचं जरा थांबवलं, कारण आपल्याला जेवायला काहीतरी लागणार ना. असं की आई मच्छी घ्यायला गेली. ती मच्छी घेऊ मग घरी जा. काय घेते वाटतं, कुप्पा घेते वाटतं. कुप्पा घेऊ, घरी जाऊ. मग मस्त भुजायचा, कालवण करायचा, तलायचा आणि खायचा. घरी जाऊन आपल्याला वेगळं काम पण आहे. आपली गाडी पण धुवायची, लय माकली आहे गाडी पण धुवूया घरी गेल्यावर. चला मग भेटतो घरी आताच. परत आलं जाऊ. हां बोल, काय आलं. ये दे. थांब हे बघ. थांब बोलू नये हलकटा. सेकंड थांब मागं थांब. गाईजला दाखवू दे, तू सेकंड देतस. चावू नको, उपट घाली अवदशे. काय बोल. हात दे. हां शाबाश, हात दे. बघ चावतोय दलिद्र्या. तुझ्या तर आईची माहेरशी साडी. काय आलं बोल. चल, कसा आहे तो आपला कालू. सेकंड बोल की लगेच आज देते. जाऊ दे नाही तर मागं येईल तो. तर असा रस्ता चालत असेल नाही, गाडीवर तर उतरतो ना, तेल अंगाजवळ उड्या मारेल पायावर. चालता पाय खाली येते. कोण जास्त जवळ घेणे त्याला लागल. मग ऐका नाही ना. मग आधी हात धुवू दे, त्याला हात लावले तर. अरे राहणं या तुझ्या तर. हात धुतो. कॅमेरा काय राहत नाही, राहून त्या बंद करतो. तर काहीच आता गाडी धुवून घेऊया आपली. आलोय मागाशीच घरी. तर जरा पाण्याची बाल्टी, कपडा बिपडा सगळं घेऊ. शॅम्पू गाडी धुवू. आय तो माझा गाडीतला कपडा काय गेला. अरे इथंच होता, ठेवलेला ग मी इथं. हा चला काय सगळं शोधतो आणि तुम्हाला भेटतो नंतर. थांबा, सगळं जमा करायला लागेल. नको बाल्टी नको, मला कपडा दे फक्त. शॅम्पू तर आहे माझ्याकडे, शॅम्पू आहेत. दे काहीतरी दे. तो कपडा भेटतो ना आता. आता शॅम्पू तर घेतलाय, आता कपडा घेऊया आणि जाऊया गाडी धुवायला आपली.
आणि इथं आपली मच्छी होते, तुपा झालंय, इथं कालवण. ते पूर्ण खायचं आता मस्तपैकी, जेवायला येऊया नंतर. चला जाऊ आपण आता, गाडी धुवूया आपली. चलो आता भेटू गाडीची इथं. गाडी धुवूया आता पद्धतशीर. हे घालू बोलवला तर माहिती नाही आता काय करतो ते. अंगावर येतो शॅम्पू लावला दिवसानंतर धुतोय गाडी. जास्त तर माखली नाही कारण जास्त काढत नाही ना त्याच्यामुळे. स्वच्छ करूया. गाडीला स्वच्छ ठेवणं पाहिजे, तुझ्या करतो पाहिजे. आणि गाडीला तर भाई आपण लई करतो. गाडीला बाबा लई करतो आणि जरा जरा स्पेशली So guys, तुम्ही बघू शकता गाडी होत आहे. त्याचा मित्र पियुष ठाण्याला आहे, त्यामुळे तो घराच्या बाहेर पण निघत नाही. इथं कॅमेरा देऊन बोल ना. लय क्रॉप करायला लागले ब्लॉग तुला. आमची भूकच आहे खूपच्या ब्लॉग मध्ये. सगळं लागते मी. हे काय प्रॉब्लेम? बोला ये ये. आता ये ये. लागू नको. काहीतरी आम्हाला असं प्रोत्साहन द्या. आपण टिकला करता काय बघा. सगळं ब्लॉग बनवला नाही किती म्हणून ब्लॉगचं टायटल काय? त्याचा विचार करून टाका. काय नव्हतं म्हणून धुतली गाडी. तुम्ही कधी बघ त्याला पण सिगरेट प्यायची आवड आहे म्हणून माझीच दिली. त्याची पण गर्लफ्रेंड त्याला सोडून तुझी गेली कशी काय? नाही आमची नाही अजून. तो तुमची गेलाय. गाईस आपली बेबी झालेली आहे स्वच्छ एकदम, आंघोळ बिंघोळ घालून. गाडी तर झाली स्वच्छ आपली. आई चालू केली का गाडी का सामने से. हिला तर केली स्वच्छ आणि आता आपण जाऊ घरी. चावी राहिली गाडी अशीच ठेवतो जरा नंतर काढी, सध्या अशीच थांबते. चला गाडी झाली स्वच्छ, आता घरी जाऊ. आणि आज काय म्हणजे असा की ब्लॉगला गॅप जास्त पडतोय ना, म्हणून मी काहीतरी करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करा आपल्या भावाला पुरा ढकला. आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. अजून काय आपला ब्लॉग एंड नाही झाला, काय येईल ते दिसेल तुम्हाला दिवसभर. चला एक कपडा. ब्लॉगला जास्त गॅप पडतो म्हणून मी काहीतरी टाकायचा प्रयत्न करतोय. आता एक टाकला तो करंजा नंतर 2 दिवस गॅप पडला. हॅलो थांबायला नको, काहीतरी टाकत जाऊ म्हणून मी हा ब्लॉग बनवलेला. तर बघू आज दिवसभर काय होते नवीन, नाही तर मग आपला ब्लॉग एंड करूया. बाकी काय नाही, चला भेटतो नंतर तुम्हाला. सध्या तर आराम करतो. तर गाईस तर मी आईला सांगितलेलं की झाडाला पाणी द्यायचं असेल तर मला सांग, मी देतो. तुला आपला ब्लॉग पण सुटेल. आता
आणि तुम्हाला दाखवायचं होतं कुठली कुठली जी झाडं लावली ती नीट. तर येऊन आधीच पाणी देऊन झालं. तर झाडं लावू दाखवतो कुठली लावलीत ती. थांबा. हा आपला पपईचं झाड इथे आणि पपईचे झाड इथं हे छोटंसं दिसते. इथे याचं झाड आलं आहे, काय बोलतात ते, टमाटरचं झाड आलं आहे. आणि हा कुठला आहे तो मला माहीत नाही. हे फुलांचे लावले. ॲक्च्युली मला नावं नाही माहिती, मग काय सांगत नाही. एक आहे आणि हा सोनचाफ्याचं झाड आहे. आता याच्या फुलं येतात. आणि मेन आपल्या घरात लावलेलं एक टमाटरचं झाड. आता आहेत टमाटर कच्चेच आहेत, पिकल्यावर दाखवतो. कुठला आहे? वालांचा, पपईचा, मिरचीचा, तांबाटूचा. असं आहे. मिरचीचा कुठे गेला? यो मिरच्यांचा, यो यो मिरच्यांचा, यो तांबाटूचा. मिरच्या आल्यात नाही. आले नाही यावं. बारक्या त्यामुळे मम्मीची येत आहेत. मम्मीने काढलं वाटतं. आणि ही तुळस आहे इथं. तो 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 पिकायला आला वाटतं टमाटर. तांबाटू. तो इथे हे आपला कढीपत्ताचं झाड बघा. यो कुठला आहे? यो. जायसवली. हम्म. तो एक जायसवलीचा हाय. हे मला नाही वाटतं आम्ही लावलेलं टिकल म्हणून. जगला जगला. काय जगलं पानं बघ ते झालं. राहू दे, राहू दे, राहू दे. यो तो तिकडं यो यो कंचा यो जायसवली पिवली. असं आहे का? तो आणि तिकडं तो तांबाटू. आणि इथं भाज्या लावल्यात. हा, तो तांबाटू लाल आहे. मिरच्या अशा भाज्या आहेत. तुम्ही दाखव मखमल, तिकडं कोथिंबरी. कोथिंबीर कोथिंबीर काय आहे? कोथिंबीर किंवा तिकडं पुढं. हां हे बघा इथे इथे इथं कोथिंबीरचं लावलं आहे. आणि ती मखमल एक आहे तिथं. आणि इथं अननस लावलाय. बघू आता कधी येईल तो सीझन त्याचा, कधी असतं ते माहीत नाही, पण येईल. हे बघा एक आहे झाड. अशी भरपूर अशी झाडं लावलेत. अजून काय काय ते अजून बघू आपण काय काय लावणार काय. अजून जागा जशी असेल, जागा एक तर थोडी कमी पडते, त्याच्यामुळे जास्त काय झाडं लावले नाहीत. जागा तर झाली नीट. अजून जर एक्स्ट्रा असती ना जागा तर लावलं असते. जागा जर एक्स्ट्रा असती ना तर आपण मी तर बाई साप मम्मीला अशी अशी झाडं दिली असती ना. आणि इथे इथं तुळस आहे. इथे तुळस, इथे झाड इथे लावले या साईडला पण. तर येऊ देते पाणी. इथे आमची इथं तुळस जास्त आहे, बाकी काही नाही. आम्हाला तुळशी आले पट्या. सगळ्यात तुळस आलं ना बघा. इथे इथे तर बाई बघूच नका एवढं तुळस आहेत. फक्त इथं एवढं तुळस आहेत आता गोल. यो कोणचा झाड आहे? आवलीचा. त्या काय असते? आवली आवली. त्या असते काय पण? आवलं आवलं येतात ते. आवलं आवलांचं ओके. आपला शगोटी हे शेंगांचं झाड आहे. हा लावला आहे. हल्ली वाढतोय. तर किती मोठ्या आल्यावर शेंगा बघू. शेंगा तर येते आरामात. शेंगा तर येणार याच्या. योगांचा आहे तगरी. तगरी. डेंजर नाव आहेत आपल्याला माहित नाही बाबा. हे बघ फुलांनी बघ. हां आली आली. हां तोच झाड आहे वाटतं बघा. अरे मी एकदा शाळेमधून घेऊन यायचो. शाळेच्या इथून घेऊन यायचो मी. शाळेत होतो ना, तो शाळेच्या इथून येताना झाडं होती सेम हीच फुलं होती. ती तोडून घेऊन यायचो आणि मम्मीला द्यायचो. जास्वंदीची पण फुलं आणायचो शाळेतनं येताना. मम्मीला लय आवडायची. मम्मी यायची ना तिथे, मम्मी बोलते शाळेत नेताना ती फुलं घेऊन येत जा माझ्यासाठी, मला आवडतात. आणि ते काय ते शोपीसची झाडं माहिती आहेत का तुम्हाला? दाखवतो थांबा. पण सगळ्यात पहिला हा झाड बघा. आंब्याचं झाड लावलं आहे आपलं इथे, मम्मी घेऊन आणते. ते शोपीसची झाडं आहे बघा ही आहेत. हे झाले इथे दोन्ही साईडला लावले. म्हणजे ते कसे माहिती आहे का? यो आला हलकट कातोऱ्या साईडला शोपीसची अशी झाडं आहेत. म्हणजे इथून आपला इंटर आहे आतमध्ये यायला आणि अशी समोर ही अशी मोठी होणार. भारी वाटणार. सध्या तर ते बारकीच आहेत. मोठे झालं तर अजून भारी वाटते. मोठे झालं तुम्हाला दाखवतो ते झाडं. म्हणजे असे एंट्रन्सलाच आहेत ते, एकदम भारी वाटते. काय रे कामं नाही का तुला?
हे कामा नाही का चिकन पप्पी द्यायला लगेच नुसतं होतं जायला जाऊन दे त्याला हात लावायचं म्हणजे दैनिक चापट आणि ते आपलाच आहे यो तिचा आहे तो शेतावर आहे ना तो शेरू कावला तो आता पिल्ला पण झाली तिथे कुत्री राहते ना 6 पिल्ला दिली बघितली मग अशी आपल्या इथे झाडं लावलेली आहेत भारी भारी हे गप्पे आणि हे पण लावले मम्मीने त्याली फुल गेले ते आधी होते आता एकच राहिलं गपना दली काय काय मी दिसलो की नाही लगेच आला इथं पण येतात फुलं इथं आले एक खाली आले इथं पण येते इथं पण तोच आहे त्या साईडला पण तेच आहे तर कसे आहेत आमचा बाग कसा आहे बाग ॲक्च्युली लावायचे होते वेगवेगळी पण हाय नाही जागा त्याच्यामुळे हे बघू पपई आमची इथं लावली ती एक तिथं होती ती झाली खराब ती जगलीच नाही जास्त मग ती तोडून टाकली मग या साईडला आता लावली ही आता जगेल आरामात पपई लय मोठी होईल पपई तर आपला ब्लॉग हा एवढाच होता आईला बोललेलो मला दे पाणी टाकायला त्यामध्ये आईने टाकून दिलं सगळीकडे पाणी आपला ब्लॉग काढायचा पण झाला आपला ब्लॉग आज काय नव्हतं म्हणून हेच टाकून दिले काय ते दाखवून आता नवीन प्रयत्न आणि फुल इज्जत आणि ब्लॉगला सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि कमेंट करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटत जाऊया हा 2 दिवस गॅप झाला म्हणून मी हा ब्लॉग टाकलेला आहे तर कसा वाटला सांगा तर परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये चला